हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत तुरीच्या दाण्यांपासून कचोरी कशी बनवायची। खायला एकदम मस्त खुसखुशीत लागते। त्यालाच मी दही कचोरी बनवलेली आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर इथे मी एक मोठी वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत। तर आता मी हे स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण यांना तेलामध्ये छान भाजून घेऊ। तर मी इथे एक नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही शक्यतो नॉनस्टिकच्याच पॅनचा वापर करा, जेणेकरून जेव्हा आपण सारण वगैरे बनवू तेव्हा ते खाली चिटकणार नाही। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दाणे भाजण्यासाठी तव्याचा वापर करू शकता। तर मी इथे एक पळी तेल घेतलेलं आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तर डायरेक्ट फ्राय केलं तरीही चालेल। आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पूर्ण जे दाणे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे। तर आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण तुरीचे दाणे टाकून घेऊ आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून याला छान असं फ्राय करून घेऊ। तर इथे जवळपास 10 मिनिटं लागतील दाणे छान असे फ्राय करून घ्यायला। त्यांना अधूनमधून सगळ्या साईडने हलवून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून सगळ्या साईडने ते छान भाजले जातील। आणि आता इथे दाणे भाजून झालेले आहेत। आता मी गॅसची फ्लेम बंद करते। तर इथे मी घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। तर अख्ख्या मिरच्या त्याच्यामध्ये होणार नाही, त्यामुळे मी त्या मिरच्यांचे 2-2, 3-3 तुकडे करून घेतले। आम्हाला थोडं स्पायसी हवं होतं, त्याच्यामुळे मी जास्त मिरच्या घेतल्या होत्या। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता। आता यामध्ये मी एवढ्या मिरच्या ॲड करून घेतल्या। आता यामध्ये मी टाकणार आहे एक कांद्याचं पूर्ण लसूण, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण लसणाने खूप छान अशी टेस्ट येते। त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे धन्यांचं कूट, नंतर 1 चमचा जिरेपूड आणि आता आपण हे छान असं मिक्सरला फिरवून घेऊ। तर आता इथे हे बघा, मी मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। यामध्ये आपलं ॲड करायचं राहिलेलं आहे आलं। आलं यामध्ये चांगलं व्यवस्थित बारीक होत नाही, त्याच्यामुळे मी त्याला सेपरेट बारीक करून घेते, कारण त्याच्यामध्ये असे दोरे दोरे वगैरे राहतात, त्यामुळे आता आपण हे सुद्धा बारीक करून घेऊ। आता यामधलं मी ते आलं वगैरे बारीक केलं होतं ते काढून घेतलं आणि याच्यामध्ये मी थोडंसं बडीशेपसुद्धा ॲड केलेली होती। तर आता आपण जे दाणे आणि बडीशेप लास्टला ॲड केली होती, 1 चमचा मी बडीशेप ॲड केली होती, तर ते आपण आता एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊ आणि हे थोडंसं जाडं-मोठं आपण बारीक करून घेऊ। तर मी तुम्हाला दाखवते की मी कशाप्रकारे याला बारीक करते। एकदम असं मसाल्याला आपण जसं फिरवतो तसं मिक्सर फिरवायचं नाही, थोडंसं चालू बंद करून आपण हे छान असे दाणे वाटून घेऊ। आता इथे मी तेच पॅन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकणार आहे 2 ते 3 चमचे तेल। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे 1 चमचा जिरं। आपण जिरे पावडर ॲड केली होती, पण थोडंसं असं दाताखाली छान असं जिरं आलं की खूप छान लागते, त्याच्यामुळे आपण 1 चमचे जिरं यामध्ये ॲड केलं। जिरं चांगलं तळतळलं की त्यामध्ये आपण टाकणार आहे आपण बारीक केलेलं मिरच्या, लसूण, आलं याची सगळी पेस्ट जी होती ती आपण ॲड करून घेऊ आणि हे छान असं तेलावर भाजून घेऊ। आता हे छान भाजून झालं की याला छान असा कलर येईल, जे ग्रीन आहे तो थोडंसं वेगळा कलर येईल। त्यानंतर मग आपण त्यामध्ये आपले जे दाणे आपण बारीक केलेले होते ते आपण यामध्ये ॲड करू। तर आता इथे बघा, आपले आलं, लसूण, मिरची हे छान असं फ्राय झालेलं आहे। आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत तुरीचे दाणे। आपण मिक्सरमधून थोडेसे चालू बंद करून जे फिरवून घेतलं होतं ते बघा, अशा टाईपचं आपल्याला करून घ्यायचं आहे। आपल्याला एकदम जास्त बारीक किंवा एकदम जास्त जाडसुद्धा नको आहे। यामुळे असं केल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण स्टफिंग जे भरतो कचोरीमध्ये, तर ती कचोरी जेव्हा आपण छान अशी फुगते तर ती एकदम अशी ज्यामध्ये आपण जे सारण भरलेलं आहे तर ते आवाज करतं, आणि तसं जर झालं तर आपली कचोरी एकदम परफेक्ट झाली असं समजायचं। तर आता मी हे सगळं ॲड करून घेतलेलं आहे। आता हे आपण छान मिक्स करून घेऊ। तर इथे हे बघा, मी इथे छान असं सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता ह्या स्टेजला जर तुम्हाला वाटत असेल की आपलं जे सारण आहे ते थोडंसं जास्त ओलसर आहे किंवा काही आहे, तर ह्या स्टेजला तुम्ही 2 ते 3 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ ॲड करू शकता। त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये हे ॲड करायचं। आणि कारण आपल्याला हे जे सारण आहे ते आपल्याला एकदम कोरडं पाहिजे, याच्यामध्ये थोडंही पाणी नाही राहिलं पाहिजे। जोपर्यंत हे सारण एकदम कोरडं होत नाही, एकदम असं दाना दाना होत नाही, तोपर्यंत आपण हे एकदम असं फ्राय करून घ्यायचं।
आणि मेन टिप म्हणजे जेव्हा आपण मिक्सरमधून वाटतो तेव्हा थोडंसंसुद्धा पाणी यामध्ये ॲड करायचं नाही, कारण हे आपल्याला कंप्लीट जे उलट पाणी सुटलेलं असतं ते आपल्याला पूर्ण कोरडं करायचं असतं. तर इथे बघा मी हळूहळू करून व्यवस्थित सगळं मिक्स करते, जेणेकरून ते सगळ्या साईडने छान असं फ्राय झालं पाहिजे आणि जे आपलं पाणी जे आहे ते लवकर कोरडं झालं पाहिजे. तर इथे जे स्टफिंग आहे जे आपलं तुरीच्या दाण्यांचं ते पूर्ण असं कोरडं झालेलं आहे, त्यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि मला व्यवस्थित हलवून हलवून सगळं पूर्ण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून टाकू आणि याला थोडंसं थंड व्हायला ठेवू. जोपर्यंत हे आपलं सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण मैदा भिजवून घेऊ. तर इथे मी घेतलेलं आहे 2 वाटी मैदा. आता 2 वाटी मैदा म्हणजेच जवळपास पावशेर असतं आणि 4 वाटी म्हणजेच अर्धा किलो. जेवढं तुम्ही मैदा ॲड करणार त्याच्या अर्धा म्हणजेच 2 वाटी जर मैदा घेतलेलं असेल तर अर्धा वाटी तूप आपल्याला लागेल आणि जर तुम्ही 4 वाटी मैदा घेतलेला असेल तर त्याच वाटीने तुम्ही 1 वाटी तूप लागेल. तूप जेव्हा पण तुम्ही ॲड करणार तेव्हा मेल्ट करूनच त्यामध्ये ॲड करा आणि ॲड करताना असं करा जे पीठ असतं मी तुम्हाला दाखवते बघा, तशा प्रकारे तुम्ही ते लावून घ्या पूर्ण पिठाला आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता नाही पूर्ण मैद्याला आपलं तूप लागलेलं आहे तर असं पूर्ण असं लावून घ्यायचं आणि जर तुम्हाला असं वाटले की नाही आता पूर्ण लागलं आहे तर तुम्ही आपण जसं लाडू बांधतो त्या प्रकारामध्ये तुम्ही त्याला लावून बघा, गोळा तयार झाला पाहिजे असा पॅक, तर एकदम छान अशी खुसखुशीत कचोरी होते. ही एक टीप आहे. आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे छान असं भिजवून घेऊ. एकदम पाणी ॲड करायचं नाही, कारण एकदम पाणी ॲड केलं तर जास्त पातळ होऊ शकतं. आपल्याला एकदम पातळ पण नको आहे किंवा एकदम कडक पण नको असं पीठ आपल्याला करायचं आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करू आणि मग छान असा गोळा तयार करून घेऊ. तर हे बघा इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करून असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा गोळा तयार झाला की त्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे छान आणि आपल्याला याला अर्ध्या तासासाठी थोडंसं झाकण ठेवून द्यायचं. तर आता इथे अर्धा तास झालेला आहे. तर हे बघा आता इथे परत आपल्याला थोडंसं छान असं मळून घ्यायचं आहे पिठाला, जेणेकरून जे थोडंसं जे मुरलं आहे ते अजून छान असं नरम सॉफ्ट होईल. तर आता इथे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण एक तेल तापायला कढई ठेवून घेऊ. आता इकडे आपण जोपर्यंत कचोरी बनवत नाही तोपर्यंत आपलं तेल छान गरम होईल. ते जे आपण स्टफिंग ठेवलेलं होतं ते पण अर्ध्या तासामध्ये छान थंड झालं आहे. आता आपण जसं पोळीसाठी छोटासा गोळा घेतो किंवा पुरीसाठी घेतो त्या प्रकारामध्ये आपल्याला एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोल आणि त्याला कुठलंही असं म्हणजे रेष किंवा असं काही आलं नाही पाहिजे, पूर्ण प्लेन पाहिजे आणि तुम्ही याला लाटून घेऊ शकता किंवा हाताच्या मदतीने सुद्धा तुम्ही त्याला थोडंसं लांब करून घ्यायचं. मैदा आहे त्याच्यामुळे तो इझिली लांबतो, त्याच्यामुळे तुम्ही हाताने केलं तरी चालेल. तर तसंच तुम्ही हे जेव्हा ॲड करतात त्याच्यामध्ये तर तुम्ही जेवढा तुमचा गोळा आहे त्याच्या तेवढंच घ्या, जास्त किंवा कमी घेऊ नका. जर कमी घेतलं तर पूर्ण मैद्याची पुरीच लागेल फक्त आणि जे स्टफिंग आहे त्याची टेस्ट लागणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं बरोबर छान फिल करून घ्यायचं आणि जसं आपण पुरणपोळी पॅक करतो किंवा मोदकाला जसं पॅक करतो तसं करून घ्यायचं आणि त्याला खाली दाबून घ्यायचं. आणि तुम्ही जर कचोरी म्हणजे तुम्हाला जर लाटायची असेल तर लाटू शकता किंवा तुम्ही जर मी जशा प्रकारे हाताने हातावर दाबते तर तसं पण तुम्ही करू शकता. जर लाटली तर एकदम हलक्या हाताने लाटायची, कारण ती जर एका साईडने बारीक एका साईडने जाड जर झाली तर ती बरोबर बनत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही कचोरी ॲड करता तर असं पूर्ण प्रेस करून घ्यायचा हाताने, जेणेकरून एकदम छान होईल. तर इथे आपल्याला तेल जास्त थंड किंवा जास्त गरम पण नको, एकदम नॉर्मल तेल हवं आहे आपल्याला. थंड असलं तर चालेल पण जास्त कडक तापलेलं नको. जर कडक जास्त तापलेलं असेल तर त्याला ॲटोमॅटिक वरती असे बबल्स येतात आणि जी आपली कचोरी ती खुसखुशीत बनत नाही, एकदम सॉफ्ट होऊन जाते थोड्या वेळाने. आणि जर अशा तेलात तुम्ही जर तळली तर ती खूप टाईमपर्यंत कडकची कडक असते. तर हे बघा इथे कचोरी थोड्या वेळाने 1 2 ते 3 मिनिटानंतर ॲटोमॅटिक थोडी वरती यायला लागते आणि फुगायला स्टार्ट होते. तर इथे हे बघा आपली कचोरी एकदम टम्म फुगलेली. आता आपण तिला उलट्या साईडने करून घेऊ. तर हे बघा आपल्या कचोरीला दोघी साईडने छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण हिला बाहेर काढून घेऊ. आणि मी यासोबत तळणार आहे मिरच्यांना थोडंसं मधून चीर मारून घेतला आणि मिरच्यासुद्धा. तर हे बघा आपली कचोरी किती छान तयार झाली, एकदम खुसखुशीत अशी. तर आता आपण याला मधून असं थोडंसं दाबून घेऊ आणि त्यामध्ये मी दह्यामध्ये थोडीशी 1 ते 2 चमचा साखर ॲड केली होती आणि ते आपण थोडंसं दही त्यामध्ये ॲड करून घेऊ आणि
बाजारामध्ये असं इमलीचं पिचकू किंवा मिळते किंवा तुम्ही हे घरीसुद्धा बनवू शकता. त्यामध्ये ते ॲड करायचं आणि त्यानंतर त्यावर टाकायचे बारीक शेव आणि इमलीची याने खूप छान अशी टेस्ट येते. आणि त्यावरतून परत थोडंसं दही ॲड करायचं आणि त्यानंतर ॲड करायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मस्त अशा मिरची. तर तुम्हाला तुरीच्या दाण्यांची कचोरी आणि त्यालाच मी दही कचोरी अशी बनवली. तर ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.